सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष व धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मुंबई येथे भाजपात प्रवेश केलाय। कुणाल पाटलांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाचा कमळ हाती धरल्याने धुळे जिल्ह्यात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे। 70 वर्षांपासून काँग्रेसची एकनिष्ठ असणाऱ्या कुणाल पाटलांनी अखेर भाजपा प्रवेश केल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहे। यावेळी त्यांच्या मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी भाजपाचे प्रवेश करून घेत शुभेच्छा दिल्या। जागर जनस्थानकरिता रूपक बिरारी, धुळे। आज आपल्या धुळे तालुक्यातील हा महत्त्वाचा असा क्षण हा आपल्या सर्वांच्या प्रतीक्षेमध्ये आपण अनेक वर्ष त्याच्यासाठी तुम्ही सगळेजण प्रतीक्षेमध्ये होता। तुमची इच्छा आज ती पूर्ण झाली, त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो व भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। या देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्रजी मोदी ज्यांचं नेतृत्व समंदर जगाने स्वीकारलेलं आहे, ज्या हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या विचारावर आज भारतीय जनता पार्टी गेली 11 वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वावर पुढे चालते। त्यांचं नेतृत्व पुढे नेण्याचं काम महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो हिंदुत्वाचा आणि विकासाचा विचार आपल्याला पुढे नेण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये काम करायचंय, त्या पार्टीमध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आणि धुळे तालुक्याच्या धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये या विकासाच्या काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीच्या वैभव ऐश्वर्यासाठी आपण सर्व मिळून तिथं एकत्र काम करू अशा प्रकारची आशा व्यक्त करतो व सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं, सर्व भाजप तालुक्यातले सर्व लोकांचं मनापासून वारंवार प्रयत्न केले। सन्माननीय मुख्यमंत्री ऋतुराज चव्हाण साहेब असताना माझ्या मुलादेखील त्यांनी अनेक वेळा सांगितलं मला तसं काही देऊ नका, फक्त सुरुवातीला जॉब योजना तुम्ही मंजुरी द्या। मला त्या ठिकाणी 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार आलं तेव्हा पहिल्याच वेळी सुरुवातीला जॉब योजना त्यांनी मंजुरी दिली। या काँग्रेसला माहित आहे की मनमाड इंदोर रेल्वेचा प्रश्न जो आपण गेल्या अनेक दिवसापासून ऐकतोय, आम्ही लहान होतो तेव्हापासून हा प्रश्न आम्ही ऐकतो की मनमाड इंदोर रेल्वे झाली पाहिजे। तुमच्यापैकी अनेक लोक आता त्यांना भारतात पण गेलं की मनमाड इंदोर रेल्वे ऐकत, पण 2014 मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हा मनमाड इंदोर रेल्वेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मनमाड इंदोर रेल्वेची सुरुवात झाली। खरं तुम्हाला मान्य केलं पाहिजे। या ठिकाणी असे अनेक प्रारंभिक प्रश्न होते की जे जर सुटले असते तर खानदेशाच्या विकासाचा अनुशेष काही ना काही प्रमाणामध्ये त्याच काळामध्ये घरी दिलेला असतो। आणि म्हणून मला जेव्हा कार्यकर्ता म्हणून मी जेव्हा त्या ठिकाणी काम करतो तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या भावना जेव्हा मी ऐकत असते तेव्हा मला ही जाणीव होते की ह्या जर विकासाचा अनुशेष जर आपल्याला भरून काढायचा असेल तर आपल्याला काहीतरी बदल करावे लागेल। आणि म्हणून आज जेव्हा मागच्या 2014 पासून मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सरकारमध्ये काम विरोधी पक्षाचा आमदार म्हणून करत होतो, त्यावेळी मी फडणवीस साहेबांकडे अनेक विषय घेत आहे। आणि 14 मध्ये पहिल्यांदा आमदार होतो, पक्षाचा आपला मंत्री हा मुख्यमंत्री हा विरोधी पक्षाचा आपण पहिल्यांदा आमदार म्हणून विरोधी पक्षामध्ये आलेलो आहे। कसं काय जायचं मुख्यमंत्र्यांकडे हिंमत व्हायची नाही, काम सांगायची हिंमत व्हायची नाही। जेव्हा पहिल्यांदा गेलो आणि जेव्हा साहेबांसमोर काही कागद ठेवला आणि एका मिनिटात सही करून त्यांनी म्हटलं हे कुणाचं काम करून हे झालं पाहिजे, याचा रस्ता झाला पाहिजे। या माझ्या या माणसाची भूमिका हा